हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवलेले आहेत गरमागरम आणि हेल्दी असे मटार पराठे। तर यासाठी आपल्याला लागणार आहेत मटार। तर इथे मी फ्रेश मटार बॉईल करून घेतलेले आहेत। तर हे आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याची भरड अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त बारीक देखील करायची नाहीये, थोडीफार भरड असलेली चांगली। आता इथे भरड आपली झालेली आहे बऱ्यापैकी, प्लेटमध्ये काढून घ्यायची आपल्याला। आणि त्याच मिक्सर जारमध्ये इथे मी लसूण आणि आलं आणि हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता। तर याची देखील आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे तुम्ही एकत्र वाटलं तरी चालेल मटार सोबतच, पण मिरच्या वाटल्या जात नाहीत त्यामुळे मी सेपरेटच वाटून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी करून घेऊयात। गॅसवर कढई गरम करून घेतली, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घेतलं। जिरे घालून घ्यायचे। जिरे छान तडतडले की यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे मी। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल कांदा तर घालून घेऊ शकता। तर कांदा आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही मसाले देखील ॲड करून घेऊ शकता। तर आता आपण जी लसूण मिरचीची पेस्ट केली होती ती यामध्ये घालून आणखी मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर छान अशी मिरची परतून झालेली आहे। आता यामध्ये थोडीफार टेस्टसाठी मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे। हळद घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। तर पुन्हा हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण जी मटारची भरड केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। भरड घालून झाल्याच्या नंतर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून मिनिटभर वाफ काढून घ्यायची आपल्याला। तर मटार देखील आपले बॉईलच आहेत त्यामुळे जास्त काही वाफ काढायची गरज लागत नाही। तर मिनिटभर वाफ काढून झाल्याच्या नंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण कणिक मळून घेऊयात। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी। तर तुम्ही मैद्याचं पीठ देखील वापरून घेऊ शकता, पण आपण हेल्दी पराठा करणार आहोत त्यामुळे गव्हाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे आणि थोडंसं सुकं पीठ काढून ठेवलेलं आहे। तर आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊया। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, 1 चमचाभर तुपाचं मोहन घालून घ्यायचे आणि 2 चमचे यामध्ये दही घालून घ्यायचे। दही घातल्यामुळे आपलं जे पीठ आपण मळणार आहोत ते छान सॉफ्ट असं मळलं जातं आणि जास्त वेळ आपल्याला पिठाला रेस्ट करायला ठेवावं लागत नाही। तर हे छान आपलं मिक्स करून झालंय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा डो मळून घ्यायचा आहे। तुमच्याकडे दही जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट तसं देखील रेग्युलर पिठासारखं मळून घेऊ शकता, पण मी इन्स्टंट करणार आहे त्यामुळे यामध्ये 2 चमचे दही घालून घेते, ज्यामुळे पिठाला जास्त वेळ रेस्ट करावं लागणार नाही। तर हे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आपलं स्टफिंग देखील थंड झालेलं आहे। तर आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊया। जेवढ्या आकाराचे आपल्याला पराठे करायचे आहेत तेवढ्या आकाराचे इथे बॉल्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर रेग्युलर ज्या पद्धतीने आपण पराठे करतो त्याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत आणि याची पारी करून आपल्याला यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे। तर इथे मी स्टफिंगमध्ये थोडंसं लिंबू घालून घेणार आहे, म्हणजे ते थोडंफार चटपटीत लागतं। तर हे तुम्ही नाही घातलं तरी चालेल, आमचूर पावडर घाला किंवा स्किप केली तरी चालेल, पण पराठ्यांना छान टेस्ट येते त्यामुळे मी इथे लिंबू पिळून घेतलेला आहे। स्टफिंग तयार करताना मी इथे मटार बॉईल करून घेतलेले आहेत। याने मटारचा जो उग्र वास असतो तो निघून जातो, त्यामुळे मटारचे पराठे करताना नेहमी मटार बॉईल करूनच घ्यायचे। तर इथे छान आपलं स्टफ करून झालेलं आहे। आता आपण याचे पराठे लाटून घेऊयात। हा पराठा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी जर देणार असाल तर स्टफिंग हे आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालेल। आणि छान इथे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। तर कितपत जाड पातळ लाटायचा आहे तेवढा लाटून घ्यायचा, पण पराठा शक्यतो थोडासा जाडच लाटायचा, म्हणजे तो छान बऱ्यापैकी क्रिस्पी होतो। तर इथे तव्याला तेल लावून घ्यायचं आणि आपला पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। तर इतपत मी जाड लाटलेला आहे। तर आता आपण असेच सगळे पराठे लाटून घेऊयात आणि मस्त खरपूस असा आपल्याला पराठा इथे शेकून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, मीडियम गॅसवरच खरपूस शेकायचा, म्हणजे तो छान आतपर्यंत शेकला जातो।
तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे गोल्डन कलर आलेला आहे। असेच सगळे पराठे इथे आपल्याला खरपूस असे शेकून घ्यायचे आहेत। तर मस्त इथे आपला खरपूस हेल्दी असा पराठा तयार झालेला आहे। तर हा पराठा तुम्ही टिफिनसाठी देखील देऊ शकता, उत्तम पर्याय आहे टिफिनसाठी। तर गरमागरम पराठे आपण सर्व करून घेऊयात। पराठे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत, सॉससोबत, कशासोबतही खाऊ शकता। मी इथे दहीसोबत सर्व केलेला आहे। तर आजची ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा छान छान हेल्दी, इन्स्टंट, टेस्टी रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय।